त्याला काही करायचं मी त्याला बोलते पण. चला, गुड मॉर्निंग हिअर ऑनलाईनर्स. शुभम, व्हेरी गुड मॉर्निंग. काय नवीन वर्षाचं गिफ्ट पाहिजे की काय तुम्हाला? हां, घ्या ना गिफ्ट. तुमच्या समोर दिसतंय ना. कब होगी आपकी एग्जाम? हाँ, लाइव टेस्ट. मज्जाच मज्जा. काय झालं रे? काय बोलले? कशाची? केव्हा? दोन टेस्ट पहिल्या दिवशी. वाव, तुम्ही करा ती सॉल्व. शिकवलंय ना तुम्हाला? सर्व शिकवलंय. करा बरोबर सॉल्व. त्याचे सोल्युशन्स पाहिजे असतील मला सर बोलतील तर देईल मग मी तुम्हाला त्याचे सोल्युशन्स. आता माझ्या लेक्चर संपल्यानंतर लगेच का? बिलकुल टेस्टपासून सुरुवात, टेस्टवरच खतम. यावर्षी कुठेतरी पोस्ट मिळवायची च आहे. च ना, च जोडा बरं का. च जोडून तर काम होतील बरोबर. चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हिअर अभिषेक, दीक्षा अँड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. नवीन वर्षाच्या भगाभग खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्वांना. आणि मस्त सुख समृद्धीचं कसं तरी काय ते म्हणतात ते सर्व जावं बरं का. न्यू इयर ब्रिंग्स अ लॉट ऑफ हॅपीनेस टू इन 2022. चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलेले आहेत ना स्टुडंट्स? बाहेर गेलेत ना? येतील ना? हां, मग सुरुवात करू ना टेस्टला. यस सर, प्लीज लवकर सांगून घे. मग सुरू झाल्यावर परमिशन नाही बरं का. बरं, काय नवीन वर्षात नवीन काय? हो का? चला रे, मग ते येतील तर येतील, आपण सुरुवात करूया बरं का. SBI PO, IBPS PO क्लर्क मेन एग्जाम्स. लाईव्ह टेस्ट ऑन सिंपल इंटरेस्ट. शीट्स आल्या आहेत का तुमच्याकडे? हां, टेस्टच्या. चला बघूया कसे कसे क्वेश्चन्स आहेत. सब्जेक्ट काउंट सिंपल इंटरेस्ट क्वेश्चन नंबर 1 बघा. सॉल्व करून बघण्या बरं का. फ्रॉम अ बँक राम अँड श्याम टुगेदर टू अ सर्टन अमाउंट अंडर अ सिंपल इंटरेस्ट अँड टू लीड द टोटल अमाउंट टू मोहन ॲट 2% मोर सिंपल. बरं, मेन्स टाईपचे क्वेश्चन्स आहेत ना. मागच्या लेक्चरमध्ये प्री टाईपचे क्वेश्चन्स केले आपण. छोटे छोटे होते, सहज करता आले, सटासट संपलेत ते. मागच्या शीटचे जे 15 क्वेश्चन्स होते ते हार्डली 7 to 10 मिनिटच्या आतमध्ये होतात बरं का. हे थोडेसे लांब जर तुम्ही मेन्स टाईपचे क्वेश्चन्स दिसत आहेत तर याला पण तुम्हाला डील करता आलं पाहिजे. कॉन्सेप्टच्या बाहेर नाहीच आपण. कॉन्सेप्ट तोच, त्याच्या बाहेर नाही. PTR राईट. काय होतं आहे की राम आणि श्यामने बँकेकडून काहीतरी अमाऊंट घेतली आहे सिंपल इंटरेस्टने अँड दे लेट द टोटल अमाऊंट टू मोहन ॲट 2% मोर सिंपल इंटरेस्ट. त्यांनी काय केलं, बँकेकडून काहीतरी पर्सेंटने घेतलं आहे आणि दुसऱ्याला 2% एक्स्ट्रा याच्याने दिलं राईट ना. जसं समजा माझ्या एखाद्या मित्राला गरज असेल काही 10,000 रुपयाची आणि त्याने मला मागितलं, माझ्याकडे नाही, मी स्वप्नीलला मागितलं. स्वप्नील माझ्याकडून काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट घेईल 5%. त्याच्याकडून 5% वरून मी घेतले आहेत आणि त्याला मी थोडे जास्त वाढवून देईल. त्याला 2% एक्स्ट्रा मी 7% दिले. तर 2%चा प्रॉफिट, शुद्ध प्रॉफिट होतोय ना मला. असंच काहीतरी की बँकेकडून राम आणि श्यामने काहीतरी अमाऊंट घेतली आणि मोहनला 2% एक्स्ट्रा चार्ज करून सिंपल इंटरेस्टने दिले ॲट द एंड ऑफ 4 इयर्स. मीन्स 4 वर्षासाठी आहे बरं का. नंबर ऑफ इयर्स आहेत 4 इयर्स. द टोटल मनी अर्न बाय राम आफ्टर पेइंग द इंटरेस्ट टू द बँक. की रामने मीन्स मोहनकडून आलेले जे पैसे आहेत त्याच्यापासून बँकेला इंटरेस्ट प्रोव्हाइड केला आणि शिल्लक काहीतरी त्याची कमिशन शिल्लक असेल राईट. राम आफ्टर पेइंग द इंटरेस्ट टू द बँक वॉज 400 मोर दॅन दॅट ऑफ श्याम. तर राम आणि श्यामने मोहनकडून आलेली जे काही पैसे होते त्यामधून बँकेला परत केले आणि शिल्लक असलेले जे पैसे होते त्यामध्ये रामला 400 रुपये जास्त मिळाले श्यामपेक्षा. राईट. फ्रॉम द बँक द टोटल अमाऊंट टेकन बाय राम वॉज हाऊ मच मोर दॅन दॅट ऑफ श्याम. तर बँकेकडून जी अमाऊंट घेण्यात आली होती राम आणि श्यामने, तर रामला श्यामपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली दॅट इज द क्वेश्चन.
दिसायलाच किचकट टाईपचं आहे, मग करायला तर आणखी किचकटपणा आहे. चला बघूया बोर्डवर. क्वेश्चन दिसतोय रे तुम्हाला ऑनलाईन वाले? क्वेश्चन क्लिअर दिसतोय ना? चला मी काय करणे आपल्याला की राम आणि श्याम यांनी बँकेकडून जे कर्ज घेतलं असेल तर रामला श्यामपेक्षा किती मिळाले, मीन्स राम आणि श्याम यांचे डिफरन्स काढणे, राईट ना? राम आणि श्यामचे डिफरन्सच काढणे. ते डिफरन्स काढूया. पण मोहनकडून जी काही अर्निंग आली असेल तर त्यामधून बँकेकडून घेतलेले जे काही रेट ऑफ इंटरेस्टनुसार आहे त्याला परत केल्यानंतर शिल्लक असलेली जी काही अमाऊंट असेल ती राम आणि श्यामची अर्निंग असेल, ठीक ना? तर आधी तर त्याला फाइंड आउट करू की समजा रेट ऑफ इंटरेस्ट X% आहे. समजा रेट ऑफ इंटरेस्ट आहे X%. तर राम आणि श्यामने किंवा R% घेऊया, कारण राम आणि श्यामची अमाऊंट दिलेली नाही याच्या त्याला X आणि Y घेऊया, हा R%. राईट? तर राम आणि श्यामने किती अमाऊंट घेतली हे कन्फर्म नाही आहे, दिलेलं नाही आहे. तर रामची अमाऊंट घेऊया आपण X आणि श्यामची अमाऊंट घेऊया Y. X रुपीज याने घेतले आणि Y रुपीज बँकेकडून घेतले. कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टवर? R% बँकेकडून घेतले. आणि त्यानंतर त्यांनी काय केलंय, त्या दोघांनी एकत्र रक्कम मिळवून कुणाला दिली? मोहनला. बँकेकडून जो रेट ऑफ इंटरेस्ट होता त्याच्यावर 2% जास्त, राईट ना? किती पर्सेंट दिले? 2% जास्त. तर बँकेकडून घेतल्यानंतर जर मोहनला देतील तर मोहनकडून जास्त पैसे अर्निंग होईल, राईट ना? तर मोहनला कोणत्या रेटने दिले त्याने? मोहनला R+2%, राईट? तर डेफिनेटली याच्यापासून तर जास्त पैसा मिळेल त्यांना. आणि मग ते R% नुसार बँकेला परत करतील, राईट? परत केल्यानंतर शिल्लक असलेला जो काही असेल तो शुद्ध नफा मीन्स प्रॉफिट असेल त्यांचा किंवा अर्निंग मध्ये राम आणि श्यामची, राईट ना? चल रामला आधी डील करू की रामने X% नुसार मोहनला या रेट ऑफ इंटरेस्टवर दिले R+2% वर. किती वर्षासाठी दिले? 4 वर्षासाठी, राईट? तर हा झाला PTR मीन्स याच्यापासून व्याज तर, राईट ना? मोहनकडून येणार व्याज, राईट? आणि बँकेला परत या R% ने करायचं आहे, तर X × R% × 4 इयर्ससाठी यांचं पण आहे, राईट? मोहनकडून आलेली रक्कम ही आहे, बँकेला परत केली ही, तर शिल्लक असलेला तो रामचा प्रॉफिट आहे, राईट? मीन्स याची सबट्रॅक्शन इक्वल टू रामचा प्रॉफिट मिळेल. क्लिअर आहे काय? रामचा प्रॉफिट मीन्स त्याची जी काही अर्निंग होईल. सेम असंच काहीतरी श्याम सोबत पण होईल ना, की श्यामने जे काही अमाऊंट ऍड करून दिली मीन्स Y × R+2% ही मोहनकडून मिळेल × 4 इयर्स मध्ये, राईट? आणि तो सुद्धा बँकेला परत करेल Y × R% × 4. तर हा बँकेला परत केल्यानंतर जे काही रिमेनिंग राहील ते काय होईल? श्यामची अर्निंग, राईट? क्वेश्चन मध्ये हे बोलत आहे की टोटल मनी अर्न बाय राम बरं का, मीन्स X आफ्टर पेइंग द इंटरेस्ट टू द बँकला परत केल्यानंतर वॉज ₹400 मोर दॅन श्याम. मीन्स यांच्यापासून जी काही एक्स्ट्रा रेट तयार होईल ना आणि यांच्यापासून जी काही एक्स्ट्रा तर याला ₹400 जास्त मिळतील, राईट ना? मीन्स ही जी रक्कम तयार होत असेल याच्यामधून ही रक्कम मायनस केली मी तर किती आली पाहिजे? 400. समजतं काय इक्वेशन काय बोलतंय? आणि क्वेश्चन मध्ये फायनली हे विचारलंय की रामने श्यामपेक्षा किती रक्कम जास्त घेतली. इट मीन्स राम आणि श्यामचा डिफरन्स काढणे, तेच मिळेल ना? तर चला क्वेश्चनचा ऍक्च्युली कॉन्सेप्ट मीन्स काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते तर समजून दिलंच आहे. तर काढूया. इथे बघा 4 × X 4x, राईट? तर 4x × R मीन्स चला इकडे करूया 4xR प्लस 4x × 2 मीन्स 8x, राईट? 100 सारखे दिसतंय त्याला तर घेऊन घेऊया खाली. देन R × 4 × x मीन्स -4xR, राईट ना? बरोबर? हे काय म्हणते? रामचं तिथे +4xR -4xR कॅन्सल आउट झालंय, राईट ना? दॅट इज 0 मीन्स काय शिल्लक राहिलाय? हा 8x/100.
ही काय आहे त्याची अर्निंग, कुणाची? रामची. आता ऍक्च्युली एक्सची व्हॅल्यू माहिती नाही म्हणून आपण एक्सच्या टर्ममध्ये घेतलं आहे. सेम इक्वेशन तुम्हाला खाली पण दिसतंय. सेम इक्वेशन आहे. तर इतर 8y/100 यायला पाहिजे. इक्वेशन सारखंच आहे ना. कॅल्क्युलेशन असंच करू. या दोघांचं डिफरन्स मीन्स 400 दाखवले हे अर्निंग आहेत ना. तर रामला 400 रुपये जास्त मिळाले आफ्टर बँकला पे केल्यानंतर. तर दाखवून देऊया की 8x/100 मायनस 8y/100 इक्वल टू 400. ठीक, 100 तिकडे जातील मल्टिप्लिकेशन मध्ये. क्लिअर आहे ना. 8 जर इथून कॉमन काढले तर x मायनस y इक्वल टू हा 400 इंटू 100. आपल्याला काय पाहिजे? x आणि y मीन्स त्यांनी जे बँकेतून रक्कम घेतली त्याचं डिफरन्स पाहिजे. तर हे बघा इथेच मिळतं x मायनस y मीन्स 8 ला तिकडे कन्वर्ट करावं लागेल. 8 ने याला रिड्यूस केलं तर 8 5 जा मीन्स 5000 असायला पाहिजे. याचा आन्सर की रामने बँकेतून श्यामपेक्षा 5000 रुपये जास्त घेतले. आहे का ऑप्शन मध्ये? बघा मेन्स टाईपचे क्वेश्चन्स आहेत बरं. काय थोड्या मोठ्या लेवलचे कालपर्यंत जे केले ते फ्री एकदम साधे सोपे होते ती. बट क्वेश्चन समजता आला पाहिजे की ॲक्च्युली तो काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर क्वेश्चनचा आन्सर मिळेल. येस सर. ते ब्रॅकेटच्या बाजूमध्ये काय? हे 8 आहे. 8 बघ ना. 8x आणि 8y आहे. तर इथून 8 कॉमन काढला मी. हा 8 हा कॉमन काढलाय. हा 8 आणि हा 8 कॉमन काढलाय. शिल्लक काय राहिलाय? x मायनस y. हा 8 मग तिकडे कन्वर्ट केलेला आहे. राईट. चला इकडे क्लिअर करा ऑनलाईनर्स. नवीन वर्षाचा पहिलाच प्रश्न मस्त किचकटचा. सर ते ती वरची स्टेप आहे ना, त्याच्यापासून ती खालची स्टेप ती कशी आहे ती सांगा. ही सेम आहे. बघ x साठी आपण ही स्टेप केली ना. ही मोहनला दिली आणि हा y साठी घेतलाय आपण. ही नाही सर ती x आहे ना. हा त्या वरच्या x पासून खालची ही स्टेप ना. याच्यापासून ही स्टेप जनरेट केली. ही बोलतोय ना. बघ 4 गुणिला x म्हणजे 4x. राईट. या 4x ने या r ला आणि 2 ला दोघांना आपण गुणाकार करतो. 4xr तर हा झाला 4xr प्लस 4 टू जा 8x. राईट. मायनस इथून r इंटू 4 इंटू x मीन्स 4xr. जिथे मायनस 4xr आणि पॉझिटिव्ह 4xr कॅन्सल आउट केले. हा सेकंडचं बा हे याच्यासाठी इक्वेशन तयार केलं आपण. दोघांसाठी सारखंच आहे. हा सेम y मल्टिप्लाय r प्लस 200 2/100 हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे r प्लस 2 मोहनला दिलेला. राईट. आणि मग ते बँकेला r च्या हिशोबाने परत करतील तर r/100 नुसार हा पीटीआरच आहे बरं का. पीटीआरचा बाहेर गेलेलो नाही आपण. डाऊट असेल तर पुन्हा सांगता येईल बरं का. मला समजून हरकत नाही आहे. तुमचे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. काय रे स्वप्नील इकडे? अरे हे वेळ लागत नाही ॲक्च्युली हे करायला. इनफॅक्ट ते डिपेंड करते की तुमची कॅल्क्युलेशन स्किल्स कसे आहेत किंवा किती स्पीडली तुम्ही मूव्ह ऑन करतायत. क्वेश्चन समजला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट की हा क्वेश्चन समजायला कठीण आहे की ॲक्च्युली क्वेश्चन बोलण्याचा काय प्रयत्न करतोय. जर तुम्हाला क्वेश्चन समजला तर इन्स्टंट करता येईल. आता इथे फक्त x हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्याच्या ठिकाणी जर दुसरा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा एखाद्या संख्येमध्ये असतं ना हा क्वेश्चन खूप जास्त सोपा झाला असता. की 10% बँकेकडून घेतले आहेत, 15% मोहनला दिले. मोहनकडून 15% येतील, बँकेला 10% परत करू, 5%चा प्रॉफिट. राईट ना. हा एक्सच्या शिवाय जर एखादा पर्सेंटेज एखाद्या संख्येमध्ये असतं ना तर ही जी संख्या तयार झालेली असती ही संख्या ही तुमची एखाद्या होल नंबरमध्येच तयार झाली असती संख्या स्वरूपात. तो सोपा झाला असता. फरक फक्त हा आहे की किचकटपणा का वाढतोय कारण रेट ऑफ इंटरेस्ट हा एक्स मध्ये कन्वर्ट केला आपण. दॅट्स वाय किचकट आहे. नंबर ऑफ रेट ऑफ पर्सेंट एखाद्या नंबरमध्ये असतं ना तर खूप सोपं असतं हा क्वेश्चन. आणि हे करायला वेळ लागत नाही सोपतील बरं का. एकदा क्वेश्चन समजला तर पटकन तुम्ही रामची आणि श्यामची इन्कम काढून घ्या. त्या दोघांचे डिफरन्स 400 दाखवायचे बस. दॅट्स ऑल. तेच दाखवले ना आपण. त्या दोघांचे डिफरन्स 400. आणि जर लिनियर इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात असं कन्फर्म तुम्ही करून दिलंय तर इन्स्टेंट होतं ते. येतं ना.
चला पुन्हा पुन्हा काही अडचण. चला मग नेक्स्ट क्वेश्चनवर या पटकन. टोटल मेन्स टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मेन्सच्या एक्झाममध्ये असे मोठे मोठे लांब लेंदी क्वेश्चन्स विचारले जातात. ते स्किल चेक करतात की तुम्हाला तुमच्या स्किल्स कशा आहेत, तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. अमन अँड राघव 2 फ्रेंड्स आहेत. अमन स्टार्टेड अ बिझनेस विथ अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹7 to $. आणि पुन्हा थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह वेने तर जावं लागेलच. मेन्स टाईपचे जे क्वेश्चन्स असतील ना, कॅल्क्युलेटिव्ह वेने जावं लागेलच. त्यामध्ये तुमच्या कॅल्क्युलेशनच्या स्किल्स तुम्हाला इथे शो करणे आहेत की तुम्ही कॅल्क्युलेशन्स किती फास्ट करू शकता. मेन्स विनाकारण अशी घेतली जात नाही ना. प्रीपेक्षा तर लेवल मोठीच असेल ना त्याची. प्रीपेक्षा जर लेवल मोठी असेल तर क्वेश्चनची लेंथ पण मोठी असेल आणि कॉम्प्लिकेटेड किचकटपणा तिथे तयार होईलच. तर तसेच काहीतरी किचकट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स तयार होतील की अमन अँड राघव आहेत, हे 2 फ्रेंड्स आहेत. अमन अँड राघव. हा ऑनलाइनर्स बरोबर बघा रे क्वेश्चन काय बोलताय. आर 2 फ्रेंड्स. अमन स्टार्टेड अ बिझनेस विथ अन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹7 to $00. अमनने ₹7,200 इन्व्हेस्ट करून एक बिझनेसला सुरुवात केली. आता बरं इथे प्रॉफिट अँड लॉस टाईप पार्टनरशिप टाईपचा हा क्वेश्चन दिसतोय. जर बिझनेसला सुरुवात केली मीन्स पार्टनरशिप टाईप. वाय राघव पुट्स 60% ऑफ हिज सॅलरी ॲट 40% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट फॉर 6 months. राघवने काय केली आहे, त्याची जी काही सॅलरी असेल, जी काही माहिती नाही किती सॅलरी, त्याचे 60% इन्व्हेस्ट केले आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय 40% नुसार. पण किती महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले त्याने, फक्त 6 महिन्यासाठी. तर आता ॲक्च्युली आपल्याला राघवची सॅलरीच माहिती नाही तर त्याचे 60% काढता येणार नाही. आपण काय करूया की राघवने जी इन्व्हेस्टमेंट केली ती एक्स कन्सिडर करतो. म्हणजे ही जी एक्स आहे ही 60% आहे. बरं का, किती आहे 60%. कुणाच्या, त्या राघवच्या सॅलरीच्या 60% आहे. 60%. बट त्याने किती महिन्यासाठी इन्व्हेस्ट केली, फक्त 6 महिन्यासाठी. पार्टनरशिप हा पार्ट येईलच बरं का तुम्हाला समोर. तर याने ज्याने 6 महिन्यासाठी केली आहे तर मल्टिप्लाइड बाय 6 मंथ आणि याची वर्षभरासाठी आहे तर याला मल्टिप्लाइड बाय 12 मीन्स वर्षभरासाठी. राईट. तर हा पार्ट पार्टनरशिपमध्ये मी डिस्कस करेल ज्यावेळेस सुरू करेल. बट याला कसं डील केलं तर की याने फक्त 6 महिन्यासाठी गुंतवणूक केली आहे तर याची वर्षभरासाठी आहे. वर्षभरासाठी समोर म्हणजे 40% याच्यावर जे काही असेल ना तो 40% पर ॲनम 40% एका वर्षाचे. तर अर्ध्या वर्षाचे किती टक्के होते, 20%. क्लिअर आहे. याला तर आपण शेवटी बघूया कारण इथे पूर्ण काही स्पष्टपणे सुरुवातीला दिलेला नाही आहे. सुरुवातच किचकटपणापासून केलेली आहे. आणि फायनली बोलत आहे की राघव टेक द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर 6 months. 6 महिन्यानंतर राघवला जी अमाऊंट मिळते आहे 6 months अँड जॉईन अमन बिझनेस. म्हणजे 6 महिन्यानंतर तर हा बिझनेस जॉईन केला मीन्स त्याचा राघवचा जो 60% अमाऊंट आहे तो 6 महिन्यासाठीच कामात येईल म्हणून into 6 केलं आपण. शेवटी बोलत आहे इफ Aman receives a profit of 2,000 out of total profit 2,900. चला अमनला 2,000 रुपये प्रॉफिट झाले आउट ऑफ 2,900. तर राघवला किती प्रॉफिट झाला असेल 900. ठीक 900. आता या पद्धतीचे पार्टनरशिपचे जे क्वेश्चन असतात ते रेशो मेथडने सॉल्व्ह केले जातात की यांचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचा जो रेशो आहे त्या रेशोनुसारच प्रॉफिट किंवा लॉस जनरेट होत असतो. ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. तर जर अमनला 2,000 प्रॉफिट झाले तर राघवला 900 प्रॉफिट झाला. यांचा जर रेशो काढायचा असेल तर 2,0 कॅन्सल आउट करून मीन्स 20:9 म्हणता येईल. 20:9 आणि तो प्रोपोर्शनमध्ये 20:9 मीन्स ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट किंवा लॉस होत आहे. मीन्स त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो इक्वल टू, हे प्रोपोर्शनचं साईन आहे 4 टीममध्ये दिसत आहेत ना, इक्वल टू 20:9 असं म्हणता येईल. जिथे रेशो अँड प्रोपोर्शनला अजूनपर्यंत आपण गेलेलो नाही आहे बट तिथे तेव्हा शिकवेल की ज्यावेळेस 4 नंबर्स आर इन प्रोपोर्शनल. तर याच्या पूर्वी पण मी डिस्कस केलं आहे की 4 नंबर जर प्रोपोर्शनमध्ये असतील तर पहिला हा जो नंबर आहे याचा मल्टिप्लिकेशन लास्ट नंबर सोबत केला जातो आणि मिडलचे जे हे 2 नंबर आहेत यांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं जे इक्वली फॉर्म होतं. प्रोपोर्शनचा हा रूल आहे तर ते इक्वली फॉर्म आहे. त्याला आपण इक्वली फॉर्म करून दाखवूया आणि मग एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला.
एक्स ची व्हॅल्यू मिळेल तर एक्स हा जो आहे हा 40% रेट ऑफ इंटरेस्टवर आहे, हाफ इयरच्या 20% होईल तो. राईट. आणि जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्या राघवची जी काही सॅलरी आहे त्याच्या 60% असेल. आणि फायनली क्वेश्चन तोच विचारला असेल कदाचित, ओरिजिनल सॅलरी ऑफ राघव. कारण क्वेश्चन हाच तयार व्हायला पाहिजे इथे, कारण राघवची जी काही ओरिजिनल सॅलरी आहे त्याच्या 60% घेतला ना आपण एक्स, तर जी काही व्हॅल्यू येईल आफ्टर डिडक्ट करू आपण त्याला 20% प्रॉफिटने, तर ती किती असायला पाहिजे? 60%. कुणाच्या सॅलरीचा? राघवच्या सॅलरीचा. क्वेश्चन काय बोलतोय कळतंय का? हे तर इनिशियली मी तुम्हाला मांडणी करून दिली आहे, याच्यापासून एक्स फाइंड आउट करू आणि त्याच्यावर 20% प्रॉफिट दाखवू आपण. 20% प्रॉफिट दाखवून जी काही व्हॅल्यू येत असेल ती 60% असायला पाहिजे राघवच्या सॅलरी. मग ती व्हॅल्यू आपण 60% दाखवू, फायनली आपल्याला जनरेट होईल राघवची सॅलरी. करूया कॅल्क्युलेशन. चला बघा इकडे बोर्डकडे बघा, मग त्यानंतर नोट करून घ्या की पटकन रेशो प्रोपोर्शननुसार काय होतं ते, की यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, राईट ना. मीन्स 9 into 7200 into 12 इक्वल टू x into 6 into 20. हा 6 into 20 इकडे येईल डिव्हिजन मध्ये जाईल, राईट ना. चला हा 0 कॅन्सल आउट केला, इथे जर 2 ने रिड्यूस केला दॅट इज 36, राईट. इथे जर रिड्यूस केला दॅट इज 60. पुन्हा काही रिड्यूस होतंय का? चला यांचं मल्टिप्लिकेशन करा की 9 into 6 that is 540 into 12 12 0 8 64 ही मिळाली काय? एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू मिळेल. आता ही जी आहे एक्स ची व्हॅल्यू ही 20% प्रॉफिटवर आहे, त्याला पर इयर 40% तो देत आहे ना, 40%. बट हाफ इयरचा किती होईल तो? 20%. मीन्स हा 6480 ही जी व्हॅल्यू आहे याच्यावर 20% प्रॉफिट झाला त्याचा. मीन्स पर्सेंटेज नुसार गेलं तर ही 120% असायला पाहिजे. ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ही 20% प्रॉफिटची, राईट. तर 20% प्रॉफिट मीन्स कोणत्या, त्याने जी इन्व्हेस्ट केली असेल त्याच्या, तर ती जर 100% असेल तर 20% असं मीन्स ही व्हॅल्यू 120% असायला पाहिजे. आणि पर्सेंटेजमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय करायचं आपण, ही जर 120% आहे तर याला 120 ने मी डिव्हिजन करेल, दॅट इज 1% ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट अँड मल्टिप्लाइड बाय 100 करेल. हे आपण पर्सेंटेजमध्ये खूपदा केलेलं आहे. तर ही इन्व्हेस्टमेंट त्याची मिळेल आपल्याला, आणि ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याच्या सॅलरीचा 60% आहे, तर तिची पण इक्वॅलिटी फाइंड आउट होते. आणि मग फायनली आन्सर मिळेल जिथे 0 0 कॅन्सल आउट केला तर 12 5 जा, आय थिंक 12 4 जा, 5400 ही मिळाली इन्व्हेस्टमेंट. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे 5400 ही त्याच्या सॅलरीच्या किती पर्सेंट आहे? 60%. आणि त्याची टोटल सॅलरी काढायची आहे, तर ही जर 60% असेल तर याला 60 ने डिव्हिजन करू, पुन्हा आपल्याला सिमिलॅरिटी मिळते, राईट ना. 5400 पर्सेंटेजच्या हिशोबाने हा 60% आहे बोलतोय, तर 5400 जर त्याच्या सॅलरीचा 60% असेल तर 60 ने डिव्हिजन करेल, दॅट इज द 1% ऑफ हिज टोटल सॅलरी. आणि त्याची जर कंप्लीट सॅलरी काढायची आहे, मल्टिप्लाइड बाय 100 करूया. 100% सॅलरी पाहिजे, मल्टिप्लाइड बाय 100 काय मिळतंय? 0 0 कॅन्सल आउट करा, 6 9 जा, आय थिंक 90 गुणिले 100 मीन्स 9000 ही असायला पाहिजे त्याची टोटल सॅलरी राघवची. म्हणजे 9000 पैकी 5400 त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावर त्याला 40% प्रॉफिट मिळतोय पर ॲनम. पण फक्त अर्ध्या वर्षासाठी केले, 6 महिन्यासाठी, तर 40% नाही मिळतात, तर 20% मिळेल. तर 20% मिळेल. त्यानुसार ही जी 6480 आहे ती 20% प्रॉफिट विथ 20% प्रॉफिट मीन्स ती 120% असायला पाहिजे. तर 120 ने रिड्यूस केलंय तर ती मिळाली 5400. तर ही 5400 कोणती रक्कम आहे? जी राघवने इन्व्हेस्ट केली होती, आणि राघवने त्याच्या सॅलरीच्या 60% इन्व्हेस्ट केली आहे, तर ही रक्कम 60% असायला पाहिजे. तर त्याची 100% सॅलरी किती? दॅट इज 9000. ऑप्शनमध्ये मिळतं का? देन ऑप्शन नंबर सी. मेन्स टाईपचे तुम्हाला क्वेश्चन समजून त्याला डील करता आलं पाहिजे, तरच. इतकी साधी सोपी परीक्षा नसेल, बरं का. चला इकडे क्लिअर करा रे ऑनलाइनर्स.
यस सर, क्लिअर, व्हेरी गुड. शुभम, पुन्हा रिपीट करून घ्यायचे काय? आधी तर फोकस प्रीलाच करणे आहे ना तुम्हाला. प्री क्रॅक करा. मेन्स कशी क्रॅक करायची आम्ही शिकू. स्पेशल कोचिंग राहील ती मेन्ससाठी. चला करा, चला फास्ट. यामध्ये एकत्र 3 टॉपिक मिक्स केले. रेशो, प्रपोर्शन, पार्टनरशिप आणि तुमचा हा करंट टॉपिक सिंपल इंटरेस्ट. आणि त्याला सॉल्व केला आपण चौथ्या कुठल्या तरी पद्धतीने पर्सेंटेजनुसार. खूप कामात येतो बरं का पर्सेंटेज. इच अँड एव्हरी टॉपिकमध्ये येईल तुम्हाला कामात. परत एकदा रिपीट करतोय की अमरने 7,200 रुपये गुंतवले आणि राघवने त्याच्या सॅलरीचा 60% इन्व्हेस्टमेंट केली. राघवची सॅलरी माहिती नाही तर 60% काढता येणार नाही. तर आपण त्याने एक्स रुपीज गुंतवले असं समजूया आपण त्याने. आणि त्याने 6 महिन्यासाठी गुंतवणूक केली फक्त. त्याने 6 महिन्यासाठी. तर याने 6 महिन्यासाठी केली असेल तर हा वर्षभरासाठी असेल. 6 महिन्यासाठी तर इंटू 6, तर हा वर्षभरासाठी इंटू 12. राईट. त्यांना जो प्रॉफिट मिळतोय तो 20:9 या रेशोमध्ये मिळतोय. राईट ना. 2,900 प्रॉफिट होत आहे. त्यापैकी अमलला मिळत आहेत 2,000 आणि 900 मिळत आहेत राघवला. त्यांना रेशोमध्ये कन्वर्ट केलं तर 20:9 येईल. राईट. तर ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये प्रॉफिट डिसाईड केला जातो किंवा लॉस जे काही होतं. तर हे 4 टर्म्स तुमचे प्रपोर्शनमध्ये तयार होतात. रेशो अँड प्रपोर्शनचा जो प्रपोर्शन आहे ना, तर प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी बरं का. रेशो अँड प्रपोर्शनचा 2 फरक आहे. रेशो मीन्स डिव्हिजन, प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी. तर 4 नंबर्स आर इन प्रपोर्शन ज्यावेळेस येतात त्यावेळेस ही संख्या भागीला ही संख्या बरोबर ही संख्या भागीला ही संख्या असं लिहिलं जातं. फर्स्ट नंबर डिव्हिजन सेकंड नंबर इक्वल टू थर्ड नंबर डिव्हिजन फोर्थ नंबर किंवा फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर इक्वली सेकंड नंबर इंटू थर्ड नंबर केलं जातं. यांना जर डील कराल अशा पद्धतीने तर तुम्हाला 6480 ही एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू ज्यावर ऑलरेडी याने मेन्शन करून ठेवलेलं आहे की त्याला 40% पर ॲनम सिंपल इंटरेस्ट मिळेल. 40% पर ॲनम. तर ही जी व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू ही विथ इंटरेस्ट असेल. राईट. तर हा वर्षाचा 40%, तर अर्ध वर्षाचा 20% प्रॉफिट मिळेल. तर जी काही रक्कम असेल त्याची 100% जी काही असेल त्याच्यावर 20% प्रॉफिट मिळतं आहे. मीन्स 120% असायला पाहिजे. तर 120ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% मिळेल. इंटू 100 करू तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळत आहे जी याने गुंतवणूक केली होती. एक्सची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला 5400. आणि क्वेश्चनच्या सुरुवातीलाच हे बोललेलं आहे की ही जी काही रक्कम गुंतवणूक करत आहे ती राघवच्या सॅलरीचा 60% आहे. मीन्स ही रक्कम 60% असायला पाहिजे राघवच्या सॅलरीचा. आणि ही रक्कम जर 60% आहे मीन्स इथे इक्वॅलिटी शो होतं की ही रक्कम 60% आहे. त्याला 60ने डिव्हिजन करू पर्सेंटेजनुसार, दॅट इज द 1% ऑफ हिज टोटल सॅलरी. आणि इंटू 100% केलं तर त्याची टोटल सॅलरी मिळाली आपल्याला, दॅट इज 9,000. किचकटपणा तर इथे मिळेलच तुम्हाला मेन्स टाईपमध्ये. चला या नेक्स्ट क्वेश्चनवर मग पटकन नोट करू. हा सोपा दिसतोय बरं का. 3rd नंबरचा
चला क्वेश्चन नंबर 3 कोणाचं येते का आन्सर? प्रीती शिल्लक आहे लिही ना झाले तू इकडेच बघते ना क्वेश्चन नंबर 3 सर काय प्रॉब्लेम होते असं सांगितलं सगळं कळतं नंतर प्रेशर बंद हळूहळू सवय होईल ना प्रीती. रोज येशील ना तू, रोज मला फेस करशील ना, रोज माझे बोलणे ऐकशील ना. मी बोलणे मीन्स जे काही मी एक्सप्लेन करतो ते हळूहळू तुला सवय होईल बरं का ही कशा पद्धतीने केलं. इतकं मीन्स असं नाही की कुणी एखाद्या उभा राहून काहीतरी सांगतोय आणि ते इन्स्टंटली तुम्हाला समजून जाईल असं नाहीच राईट. त्याच्यासाठी सवय लावावं लागतं. तर ही सवय तुला हळूहळू लागेलच बरं का. किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात त्याला रिपीट करून घ्यायचं एकदा. बट जे काही अप्लाय केलं आहे आपण, जे जे पॉईंट्स अप्लाय केले आहेत ते ऑलरेडी मी तुला शिकवून चुकलेलं आहे बरं ना राईट ना. त्यालाच अप्लाय केलं ना आपण. तर पॉईंट्स अप्लाय करता आले पाहिजे. मी छोटे 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 खूप सारे वेरियस पॉईंट शिकवलेले आहेत, फॉर्म्युले शिकवलेले नाही आहे. बट ते पॉईंट्स आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. सिमिलॅरिटी शोधता आली पाहिजे. इथे मिळाली आपल्याला सिमिलॅरिटी, अप्लाय केली आपण. चला क्वेश्चन नंबर 3. आलं का रे कधी कुणाचं उत्तर? दीपिका डिपॉझिटेड 1000 इन फंड इन 2019 मीन्स 2019ला त्यांनी इन्व्हेस्ट केले 1000 रुपये. विच प्रोव्हाइड सिम्पल इंटरेस्ट. द रेट इंटरेस्ट रेट ऑन अ फंड इज इन्क्रीज बाय 3% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 3 वर्षांनी इन्क्रीज होतो रेट ऑफ इंटरेस्ट. आणि इफ द इंटरेस्ट रेट ॲट द टाइम ऑफ द अमाऊंट डिपॉझिट वॉज 10%. सुरुवातीला 10% रेट ऑफ इंटरेस्ट होता राईट. तो प्रत्येक वर्षी तो 3-3% वाढेल राईट ना. तर नेक्स्ट होईल तो 13%, मग त्यानंतर होईल 16%, असंच वाढत जाईल ना. फाइंड द इंटरेस्ट अर्न बाय हर आफ्टर 9 इयर्स. तर 9 वर्षानंतर तिला किती इंटरेस्ट राईट. तर 3 ने वाढवू आपण तर तो होईल मग 16%, मग तो होईल 19, मग 22 राईट ना. देन 25, 28, 31, 34 किती झाले रे 8 and 37 राईट. आता ॲव्हरेजेसमध्ये तुम्हाला हा पॉईंट माहिती आहे की हे सर्व तुम्हाला मिस कन्झिक्युटिव्ह दिसतात. कन्झिक्युटिव्ह मीन्स सर्वांचा डिस्टन्स सारखा आहे 3-3. तर मिडल टर्म कोणत्या यांच्यापैकी किती झालेले 10 झाले का सॉरी 9. मिडल टर्म कोणत्या यांच्यापैकी तर मिडल टर्म मिळतोय तुम्हाला 22 आणि टोटल टर्म्स किती आहेत 9. तर 22 × 9 मीन्स आय थिंक 198% असायला पाहिजे. ही सर्व यांची ॲडिशन जर केली तुम्ही याची जर ॲडिशन केली तर 198 यायला पाहिजे. करून बघा तर किंवा नंतर करून बघा हरकत नाही येईल. ॲव्हरेजेस शिकले आहे ना तुम्ही. कन्झिक्युटिव्ह पार्ट शिकले आहे ना. कन्झिक्युटिव्ह पार्ट काय बोलताय की कन्झिक्युटिव्ह कोणत्याही टाईप. कन्झिक्युटिव्ह मीन्स वॉट की सारख्या डिस्टन्समध्ये सर्व संख्या असायला पाहिजे. इथे सर्व संख्या तुम्हाला 3-3च्या डिस्टन्समध्ये दिसतात. दॅट मीन्स या कन्झिक्युटिव्ह आहेत. आणि कन्झिक्युटिव्ह असेल तर मिडल टर्म इंटू टोटल नंबर्स. मिडल टर्म तुमच्या 22 मिळतोय, टोटल नंबर्स आहेत तुमच्याकडे 9. तर टोटल यांची जर बेरीज कराल तर तो 198 असेल. मीन्स त्या दीपिकाला 1000 वर 198% मिळतील असं म्हणता येईल 9 वर्षात. फायनली क्वेश्चन काय विचारलाय फाइंड द इंटरेस्ट अर्न आफ्टर 9 इयर्सचं दाखवून देऊ द्या. 2 0 कॅन्सल आउट केलं. 1980 आहे का बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर प्रत्येक वर्षी 3-3 वर्षाने वाढतंय ना ते. तर टोटल त्याला इंटरेस्ट किती मिळेल तर 198% मिळेल 1000 वर. यस अभिषेक ऑप्शन नंबर ई. यस शुभम ऑप्शन नंबर ई 1980. क्वेश्चन नंबर 4. बरं क्वेश्चन नंबर 4 तर करता आला पाहिजे तुम्हाला. या टाईपचे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4. रिया इन्व्हेस्टेड टोटल 49,000
in two different schemes A and B. A आणि B दोन वेगळ्या स्कीम मध्ये त्याने इन्व्हेस्ट केले. द स्कीम A which offers interest at a rate of 5% and per annum. Scheme B offers a rate of interest 12%. If the total interest earned by Rian after 1 year is 4900, then find the sum invested in scheme B. यांची टोटल त्याला मिळत आहे किती 4900 टोटल इंटरेस्ट ना. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करणे आहे स्कीम बी मध्ये किती इन्व्हेस्ट केला. तर 49,000 पैकी समजा x रुपये जिथे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर हा 49,000 मायनस x होईल आहे ना. चला काढा उत्तर. मग तुम्हाला बी ची अमाउंट काढायची दॅट्स वाय बी ला x कन्सिडर केलं बरं का. आपण ए ची अमाउंट जर काढायची असती तर ए ला कन्सिडर केलं असतं x. 35 ओके आहे ना ऑप्शन मध्ये. यस ऑप्शन नंबर 3 यस 35,000. शुभम हे केले आहेत बरं का आपण क्वेश्चन्स खूप सारे सॉल्व केले आहेत. चला 5 into 49 9 5 45 24 0 0 0 minus 5x plus 12x आणि 100 जो आहे तो तिकडे जाईल राईट ना. 4900 into 100 पर्सेंटेजचा ही रक्कम तिकडे जाईल तर मायनस मध्ये जाईल 245000 राईट. 12 मधून 5 मायनस केले तर हा इक्वल टू 7x होईल. त्याला सबट्रॅक्शन करा 0000542 हा 7 ने याला रिड्यूस करूया. 7 3 जा 7 5 जा 35,000 यायला पाहिजे आन्सर क्वेश्चनचं. आता याच्यापूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जे हे क्वेश्चन केले होते ते थोडेसे सोप्या टाईपचे मीन्स तिथे ज्या संख्या दिल्या त्या सोप्या टाईपच्या. इथे थोडंसं किचकटपणा तयार केला त्याने बस. चला पटकन समोर धनुष क्वेश्चन नंबर 5. चला रे इकडे ऑनलाइनर्स क्लिअर करत चला. 35,000 शुभम व्हेरी गुड. क्लिअर आहे का क्वेश्चन हा. येस. इकडे कोणाला काही डाऊट असायला नकोच कारण ऑलरेडी सॉल्व करून चुकले आपण 2-3 क्वेश्चन्स केले तसे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. Dhanush invested 800 in a scheme which is offering 53/4% per annum simple interest. After 2 years he withdrew the money. क्वेश्चन ही समजून घ्या की 800 रुपये इन्व्हेस्ट केले आहे त्याने 53/4% ने आणि 2 वर्षासाठी 2 वर्षानंतर त्याने विड्रॉ केली. इट मीन्स वॉट की त्याने ग्रीड अमाऊंट घेतली त्याची ग्रीड अमाऊंट जी तयार होती ती विड्रॉ केली. आफ्टर 2 years the money from his scheme and invested. तो ती जी ग्रीड अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट केली कुठे. द टोटल अमाऊंट टू अनदर स्कीम विच गिव्स अन इंटरेस्ट रेट ॲट 8%. त्याने ती ग्रीड अमाऊंट एका 8% ने कुठल्या तरी पर्सेंटने इन्व्हेस्ट केली पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 3 more म्हणजे 3 समोरच्या 3 वर्षासाठी राईट. ही रिसिव्ड अ टोटल ऑफ रुपीज मीन्स अगेन ग्रीड अमाऊंट बरं का. टोटल ऑफ रुपीज मीन्स अगेन ग्रेड अमाऊंट की त्याला ते 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट केल्यानंतर टोटल ग्रेड अमाऊंट मिळतो त्याला 1214.40. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेट ऑफ इंटरेस्ट. हा जो पहिला दिला ना 53/4 आणि हा जो दुसरा एक आरचा निघेल ना त्यांचा डिफरन्स काढणे. व्हॉट इज द डिफरन्स कसं काढणार. हा डिव्हिजनमध्ये 4 दिसतोय बरं का. डिव्हिजनमध्ये 4 मीन्स हा आर काही पण तयार करू द्या. तुम्हाला डिनॉमिनेटर सारखे करावे लागतीलच ना. आणि हा 53/4 आहे.
आर ची जी काही पण व्हॅल्यू येत असेल, जी काही पण, तर त्याच्यावर डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी येईल किंवा नाही येईल, येईल किंवा नाही येईल. जर आली समजा 1 2 3 4 5 समजा 5 आला, इकडे काही पण XYZ आला, तर 4 5 जा 20 हा खाली तयार होईल. इथे समजा 3 असेल तर 3 4 जा 12 खाली 12 तयार होईल. राईट. इथे समजा 7 असेल तर 4 7 जा 28 खाली 28 तयार होईल. मीन्स डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर तयार होणार आहे तो 4 च्या टेबल मध्येच असायला पाहिजे. माझ्या लॉजिक बोलतोय बरं का, मला इथे एकच ऑप्शन दिसतंय असं 4 च्या टेबल मध्ये, तर तेच आन्सर असायला पाहिजे. एकच ऑप्शन जो 4 च्या टेबल मध्ये येत आहे. बट कॅल्क्युलेट करून बघूया आपण, नन ऑफ दिस पण होऊ शकतो. हा माझा अंदाज आहे बरं का. आणि आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की पहिल्या 4 ऑप्शनपैकी एखादा ऑप्शन जर तुम्ही तुमच्या एखाद्या स्किलने जनरेट करता आणि एक फायनली नन ऑफ दिस असतं, तर प्रेफरन्स द्या आन्सरला, नन ऑफ दिसला नाही. प्रेफरन्स कोणाला द्यायचं? आपल्या लॉजिकनुसार आलेल्या आन्सर. तर मला तर असं वाटतं की जर आपला आन्सर हे येणार नाही तर नन ऑफ दिस असेल, नाहीतर आपला आन्सर हेच यायला पाहिजे, कारण 3 7 और 13 हे खाली डिनॉमिनेटर मध्ये तयार होऊ शकत नाही, शक्य नाही. कारण 53/4 आहे. जो काही पण डिनॉमिनेटर मध्ये तयार होईल तो 4 च्या मल्टिपल मध्येच तयार होईल. एकतर 4 तयार होईल, 12 तयार होईल, किंवा 8 तयार होईल, 16 तयार होईल, हाच तयार होईल, त्याच्याशिवाय होणार. तर कॅल्क्युलेट करून बघूया आपण. बरं, एक कॅल्क्युलेट करण्याचा एक पुन्हा एक फायदा, तर तुम्हाला हा क्वेश्चन ऍक्च्युली काय बोलतोय हे सुद्धा कळेल, आहे ना. की 800 रुपयावर कुठे गेले रे, 800 रुपयावर त्याला 53/4% ने, पर्सेंट मीन्स 400 करूया, राईट. 2 वर्षामध्ये त्याला काहीतरी सिंपल इंटरेस्ट मिळत आहे. इथे दॅट इज 2 जा 2 जा 4 4 3 जा 12, राईट ना. म्हणजे 212 इंटरेस्ट मिळत आहे. आणि मग तो इतकी टोटल अमाऊंट मीन्स ग्रीड अमाऊंट, तर 212 अधिक 800 किती झाली, ही 1012 ही झाली त्याची ग्रीड अमाऊंट. ही ग्रीड अमाऊंट तो पुन्हा इन्व्हेस्ट करतोय, टोटल 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतोय. कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने? R% ने, राईट. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. तर त्याला इंटरेस्ट किती मिळेल? तर ही जी दिली आहे 1214 दॅट इज द ग्रीड अमाऊंट, याच्यापासून तयार होणार. ग्रीड अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस करेल मी, तर हा सिंपल इंटरेस्ट तयार होईल, राईट ना. त्या 1214.40 मधून 1012 जर मायनस केला तर 202 इतका राहील. तो इथे लिहिता येईल मला 202.40. क्लिअर आहे काय? ही टोटल अमाऊंट बोलते, इट मीन्स ग्रेड अमाऊंट, राईट, नॉट इंटरेस्ट नाही आहे. तर इथून मला आरची व्हॅल्यू मिळेल, आणि आरची जर व्हॅल्यू मिळत असेल तर दोघांचे डिफरन्स दाखवतील, कारण पहिला तर 53/4 आहेच. इथून जी काही आरची व्हॅल्यू मिळेल त्या दोघांचे डिफरन्स दाखवून देऊया. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला, या 100 ने याला मल्टिप्लिकेशन करेल तर हा डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट होऊन जाईल, राईट ना. 100 ने याला मल्टिप्लिकेशन करेल तर हा डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट झाला. अगेन बघा, 1 2 जा 2 अँड 12 2 जा 24 मीन्स 1012 ची दुप्पट दिसते, मीन्स 20 होईल तो. हा 3 जर तिकडे कन्वर्ट करेल तर 20/3 ही मिळेल तुम्हाला आरची व्हॅल्यू. मिळेल का? आता दोन्ही मला मिळाले आहेत. ही एक आहे 53/4 आणि दुसरी आहे 20/3. दोघांचं डिफरन्स दाखवणे आहे, तर चला दाखवून देऊया. हा 53/4 मायनस 20/3 होतो, राईट. डिनॉमिनेटर काय करेल? आहे ना 12, राईट. चला, याला 3 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि याला 4 ने, राईट. याला 3 ने केलं तर हा 159 मायनस हा 80. 159 मायनस 80 मीन्स 79/12% असायला पाहिजे. डिफरन्स आले ऑप्शन नंबर. बट लॉजिकली सॉल्व करायला गेलं तर तसं पण मिळते. हा क्लिअर करा. येस शुभम, 79/12. राहू प्लीज पाणी बॉटल घेऊ.
2 घे, 2 संपवले मी, 2 पुन्हा संपवत आहे. कारण प्रश्न बघून मलाच घाम फुटतोय. चला समोर. थँक्यू. मस्त थंड थंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अर्जुन. धनुष झाला आता अर्जुन. झालं का नोट? Arjun distributed 65% of the money he had between A and B. Arjun is 65% A and B मध्ये इन्व्हेस्ट केले, right? 65% money between A and B in the ratio of 6:7. 6:7 या रेशो मध्ये इन्व्हेस्ट केले. बरं, समोर B and A deposited the amount received in a scheme offering 8% and 7% simple interest respectively. बघा, इथून B and A respectively means B ला सुरुवातीला 8% आणि A ला 7% मिळायला पाहिजे. तर B ला 8% and याला किती 7% मिळायला पाहिजे. आफ्टर फॉर 5 years. तर 5 years साठी दाखवून घेऊया. 5 years. Find the amount left with Arjun in the difference in the interest earned by A and B after 5 years is 1890. त्यांचा जो इंटरेस्टचा डिफरन्स आहे तो 1890 आहे. आणि क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द अमाउंट लेफ्ट विथ अर्जुन. अर्जुनने 65% इन्व्हेस्ट केलेला आहे. तर अर्जुनकडे किती अमाउंट शिल्लक राहिली? दॅट इज द क्वेश्चन. क्वेश्चन काय बोलताय की पुन्हा एकदा बघा, फाइंड द अमाऊंट लेफ्ट विथ अर्जुन. म्हणजे इन्व्हेस्ट केल्यानंतर मी 100 रुपयातून 65 रुपये इन्व्हेस्ट केले, माझ्याकडे किती शिल्लक राहिले? 35 रुपीज. त्याने जर 65% इन्व्हेस्ट केले असेल तर त्याच्याकडे 35% लेफ्ट असतील, मीन्स शिल्लक असतील. तर तुम्हाला ते जी काही व्हॅल्यू आहे त्याची 35% काढावी. आता ॲक्च्युली इथे कुठेच तुम्हाला एखादी टोटल अमाऊंट मेन्शन केलेली नाही आहे. तर हा जो 65% आहे या रेशोमध्ये 6:7 मध्ये समजा हा एक्स अमाऊंट असेल एक्स मध्ये, तर 6 आणि 7 13 टोटल 13 होतात. तर याला 13 ने डिव्हिजन केलं तर 1 शेअर कितीचा मिळतो तुम्हाला? दॅट इज 5चा. हे 6 शेअर्स आहेत. तर 6 शेअर्स मीन्स 6 5 30x असायला पाहिजे. हा हे 7 शेअर्स आहेत. तर 7 5 35x कन्सिडर करता येईल आपल्याला पर्सेंटेजनुसार. कारण 65%चे आपण एक कन्सिडर्ड शेअर्स काढलेले आहेत ते दॅट इज 30x अँड 30. आता x का घेतलंय? कारण ही व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. ही व्हॅल्यू माहिती असते तर x घेण्याची गरज नाही. सरळ 6 आणि 7च्या तुकड्यानुसार त्याला डिवाइड करून दिलं असतं. बट नाही माहिती. क्वेश्चनमध्ये हे बोलत आहे की यांचे जे डिफरन्स आहे, डिफरन्स बरं का, यांचे डिफरन्स किती आहे? 1890. दॅट इज 1890. आता याच्यापासून जर याला आपण सॉल्व्ह केलं तर x ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आणि जी x ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल ती या 65% x ची म्हणजे x ची 65% असं म्हणता येईल. तर ती होईल त्याची अमाऊंट. x ची व्हॅल्यू म्हणजे त्याची टोटल अमाऊंट होईल. समजा त्याची अमाऊंट x रुपये आहे तर त्या x रुपयेचे 65% त्याने इन्व्हेस्ट केले आहेत. तर ती टोटल अमाऊंट मिळेल x ची व्हॅल्यू. आणि त्या x च्या व्हॅल्यूचे जे टोटल अमाऊंट मिळेल त्याची किती पर्सेंट काढणे तुम्हाला? 35%. समजतं का क्वेश्चन काय बोलत आहे? राईट. करूया फटाफट सॉल्व. चला इकडेच बघा बोर्डकडे, मग त्यानंतर राईट. 7 5 35 राईट. मीन्स 30x चे 35%. डिफरन्स बोलत आहे. डिफरन्स इट नॉट मीन्स सबट्रॅक्शन. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन होत नाही. डिफरन्स मीन्स त्या दोघांतील अंतर त्याला या साईनने डिनोट केलं जातं. डिफरन्सचं साईन आहे. मीन्स हे गरजेचं नाही की ही लहान असेल किंवा समोरची मोठी असेल किंवा समोरची लहान किंवा मागची मोठी. त्यांच्यातील डिफरन्स, जसं माझ्याकडे 100 रुपये आहेत, दुसऱ्याकडे 50 रुपये आहेत, तर डिफरन्स किती झाला? 50 रुपीज. किंवा माझ्याकडे 100 आहे, दुसऱ्याकडे 150 रुपये, डिफरन्स किती झाला?
50 इथे मायनसमध्ये डिफरन्स जर हा शब्द असेल तर मायनसमध्ये काउंट केला जात नाही, तो या दोघांचा डिफरन्स आहे. तर हा 30x इंटू 7 5 जा 35% डिफरन्स 7 8 जा 56 ना, सॉरी 8 5 जा 40%. या 35x चे 40% इक्वल टू किती बोलताय 1890. तर x ची व्हॅल्यू मिळेल जिथे 100 100 तिकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, राईट ना. हाउ ते आय थिंक 35 इंटू 3 105x डिफरन्स 35 इंटू 4 140 राईट ना, आणि 0 पुन्हा वाढेल 0x इक्वल टू 189000. काय मिळतं डिफरन्स 140 मधून 105 गेला दॅट इज 35. 350 x इक्वल टू 189000. 350 याला रिड्यूस करा, 0 कॅन्सल आउट होईल. यस 7 7 ने तर रिड्यूस होते हैं. 7 2 जा 7 7 जा 00 बाय 5 मीन्स 540. हा मिळत आहे तुम्हाला x ची व्हॅल्यू 540 x ची व्हॅल्यू. बट पर्सेंटेज मध्ये तर 540 हा 1% असेल, पर्सेंटेज मध्ये आहे ना, तर 540 हा 1% असेल. मीन्स 54,000 तुम्हाला म्हणता येईल ती व्हॅल्यू. किती 54,000. ही 1% ची व्हॅल्यू मिळते आहे, तर ही व्हॅल्यू असायला पाहिजे 54,000. राईट. याची किती पर्सेंट काढणार तुम्हाला 35. तर याचा 1% 540 इंटू 35 करा. जे काही आन्सर मिळेल त्या ऑप्शनमध्ये असायला पाहिजे. चला 0 35 4 जा 140 14 रिमेनिंग 175 प्लस 14 दॅट इज 189. राईट ना, 189 असं काय आहे ऑप्शनमध्ये बघा. ऑप्शन्स आधी तर क्वेश्चन समजून घ्या काय बोलताय, त्यानंतरच डील करता येईल ना आपल्याला. जे काही PTR किंवा जे काही कॉन्सेप्ट आहे ते अप्लाय करता येतील, पण क्वेश्चन समजला तर. हे जे मेनचे ते तर ॲक्च्युली सर्वात आधी समजायलाच किचकट असतात, की ॲक्च्युली करायचं काय आहे हेच माहिती नाही ना आपल्याला. चला नोट करा मग. काय अच्छा स्क्रोल अप करू. मला घाम फुटतोय तर तुमचे काय हाल होत असतील क्वेश्चन बघून. सर आपलं त्याचं 540 आलं ना, तर आपण इंटू 100 केलं. का केलं, कारण हा क्वेश्चन जो आहे ना, आपण जे 65%चे जे तुकडे पाडले आहेत ना एक्सच्या स्वरूपामध्ये, तर तो 1%चा तुकडा असतो. राईट. तर तो जो एक्सची व्हॅल्यू मिळाली ना दॅट इज 1% टोटल अमाऊंटचा. तर त्याला 100% मीन्स 2 शून्य जोडून देऊया. 540 इंटू 100 तर तो 54,000 हा असायला पाहिजे. आणि त्यात मीन्स टोटल अमाऊंट झाली 54,000. त्याचे 35% तो सोबत घेऊन गेला आहे, म्हणून त्याचे 35% मीन्स त्याचा 1%ने 35ला मल्टिप्लिकेशन केलं आपण. यस शुभम 18900. यस चला समोर चलायचं. क्वेश्चन नंबर 7 झाले काय. चला क्वेश्चन नंबर 7. After 4 years, the simple interest obtained on 8250 at the rate of x plus 4% is rupees 1320 more than the simple interest obtained at 8% per annum.
जर x प्लस 4%ने 8,250 इंटरेस्ट घेत आहे, तोच जर 8%ने घेत असेल तर तो त्याच्यापेक्षा 1320ने जास्त आहे. मीन्स त्यांचा डिफरन्स 1320 दाखवता येईल इकडे आपल्याला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. राईट ना, 8250 आहे. याच्यावर x प्लस 4% इंटू 4 इयर्स 4 यांच्यापासून जे इंटरेस्ट मिळत आहे ते त्याच अमाऊंटवर 8% जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यापासून मिळणाऱ्या इंटरेस्टपेक्षा 1320ने जास्त आहे. तर याला 8250 याच्यापासून 8%वर जे 4 वर्षात इंटरेस्ट मिळतं ते त्याच्यापेक्षा हा जास्त आहे. मीन्स या दोघांची सबट्रॅक्शन बरोबर 1320ने जास्त आहे. 1320 दाखवते असंच बोलतोय ना क्वेश्चन. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मिळेल का? करता येईल फटाफट? करा तर बघूया. चला इकडे पण ऑनलाईन मध्ये काढा रे. इक्वेशन जनरेट करून दिलंय, जसं बोलतोय तसं फॉलो केलंय, त्याला सॉल्व करा. एट पर्सेंट ऑप्शन नंबर सी. ओके, इकडे ऑनलाइनर्स calculations must be fast and strong. पुन्हा कोणाचं? नाही. चला चला इकडे बघा. या 4 ने 100 मध्ये रिड्यूस केलं, दॅट इज 25. राईट ना, 25 ने तर याला रिड्यूस केलं. 25 3 जा 25 3 जा 0. चला 330 into x means 330x plus 330 into 4 means 1320. राईट, इकडे 425 जा 25 ने आताच रिड्यूस केला हा 330 into 8 800 that is 2426 equal to 1320 असं म्हणता येईल. राईट. चला यांची ॲडिशन सबट्रॅक्शन जी काही मिळतं तर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह मध्ये मिळेल. राईट ना, यांची सबट्रॅक्शन निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह इकडे गेला तर पॉझिटिव्ह येईल. चला यांची सबट्रॅक्शन करा. 0 0 दॅट इज 0, 4 मधून 2 दॅट इज 2, 26 मधून 13 दॅट इज 13. राईट, मीन्स यांची ॲडिशन 2640 इतकी मिळते आहे. इक्वल टू 330x मीन्स 330 ने याला डिव्हिजन करूया. इट मस्ट बी युअर आन्सर. 0 0 कॅन्सल आउट केला. 3 8 जा 4 8% असायला पाहिजे. 3 8 जा 24 2 रिमेनिंग 3 8 जा 24. यस शुभम 8%. लिनियर इक्वेशन तयार झालं, तुम्हाला इन्स्टंट ड्रॉ करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर. चला 10 मिनिट शिल्लक आहेत. कदाचित शेवटचा क्वेश्चन असू शकतो. कोणती रे? ही ना. अच्छा याच्या खालची हा 330x इथे आहे ना ऑलरेडी. हा 330x हा दिला. राईट, यांची ॲडिशन सबट्रॅक्शन जी काही येतं ती मायनस मध्ये येईल. मायनस हा 1320 होतो आणि हा जर तिकडे गेला तर तो पॉझिटिव्ह येईल.
मीन्स या दोघांची टोटल 2640 मीन्स 330x इक्वल टू 2640. तर आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. दॅट्स वाय 330 ने याला डिव्हिजन करूया आपण, राईट ना. तर त्याच्यापासून प्रोड्यूस झाला 8%, राईट. ऋतुजा क्लिअर? एनीबडी अगेन? नाही. चला या मग नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, सॉरी क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर ए बोलतोय. ओके, शुभम ऑप्शन नंबर 8. इकडे मुली बरं, आधी क्वेश्चन समजला का तो काय बोलतोय हे इम्पॉर्टंट आहे. राम बोरोज ₹X फ्रॉम श्याम. रामने श्यामकडून X रुपीज बोरो केले ॲट अ रेट ऑफ 13%, सिम्पल इंटरेस्ट, अँड ₹2X फ्रॉम मोहन. मोहनकडून 2X रुपीज घेतले at a rate of 26%, simple interest. He then added ₹82,500 means तो x आणि 2x मध्ये त्याने ऍड केले 82,500 with the total amount he borrowed from Shyam and Mohan means x आणि 2x plus 82,500 together and lent it to Sohan. त्यांनी सोहनला दिले at a rate of 10% simple interest. The total profit he received at the end of 1 year in this process was 172. त्याला टोटल प्रॉफिट मिळते आहे. मीन्स मगाशीचं उदाहरण, राईट. स्वप्नीलकडून 5% ने घेतले, मी समोरच्याला 10% दिले. तर राम आणि श्यामकडून काहीतरी अमाऊंट घेतली, काहीतरी रेट ऑफ इंटरेस्टने 13% आणि 26%. त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःजवळची अमाऊंट ॲड केली, राईट ना. स्वतःजवळची काही अमाऊंट ॲड केली आणि ते सोहनला दिली. तर सोहनपासून जे काही मिळेल तर तो तर घेईल आणि आधी ज्यांच्याकडून घेतली राम आणि श्यामला परत करेल. तर शिल्लक असलेली जी अमाऊंट असेल ती त्याचा प्रॉफिट असेल, दॅट इज 1725. असं बोलतोय. कसं करणार मग अशी जसं केलं तसंच करूया की सोहनला जी काही अमाऊंट दिली असेल त्याने त्याच्यामधून राम आणि श्याम यांच्याकडून घेतलेली अमाऊंट परत करून देऊ त्यांच्या रेट ऑफ इंटरेस्टनुसार. करू का? चला. राम बोरोज X रुपीज कुणाकडून घेतले? श्यामने. किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे? दॅट इज 13%, राईट. अँड 2X रुपीज फ्रॉम मोहन. मोहनकडून घेतले, हा 26% ने घेतले. आणि त्याने काय केलंय की राम आणि श्यामपासून जे काही घेतले आहेत त्यांना ऍड करून स्वतःजवळचे 82,500 हे ऍड करून त्याने सोहनला दिले. मीन्स x plus 2x हे किती आले? 3x plus 82,500 ही जी अमाऊंट आहे ही सोहनला दिली. कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% आणि एका वर्षासाठीच आहे. इयर्सचं कुठे मेन्शन केलं नाही, 1 इयरसाठीच आहे तो, राईट. तर याच्यापासून जे काही मिळेल, त्याला जे काही प्रॉफिट मिळेल तर त्या प्रॉफिट जे काही अर्निंग मिळेल, जे काही मिळेल इन्कम त्याच्यामधून तो ज्यांच्याकडून घेतले राम आणि श्याम त्यांना परत करेल. त्यांना परत केल्यानंतर जी काही शिल्लक अमाऊंट असेल तो त्याचा प्रॉफिट, आणि त्याचा प्रॉफिट याचे दिलेलं आहे 1725. क्वेश्चन हे बोलतोय. क्लिअर आहे का क्वेश्चन काय बोलतोय? तर आपण याच्यामधून हे 2 टर्म्स मायनस करून देऊया आणि किती दाखवू आपण? 1725. मग ते जे काही तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर एक्स. क्वेश्चन काय बोलतोय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सची व्हॅल्यू मिळेलच ना कुठेतरी, एक्सचीच व्हॅल्यू फाइंड आउट करूया. चला. 3x plus 82500 into 10% minus x into 13% minus 2x into 26% equal to 1725. समजलंय का? याच्यापासून मिळालेलं सर्व यांना परत केल्यानंतर त्याच्याकडे प्रॉफिट असेल, राईट. चला क्लिअर करायला फटाफट. चला 0 100 असेच ठेवूया बरं का, तिकडे ट्रान्सफर करायला सोपी होती. मीन्स 10 ने यांना मल्टिप्लाय, 10 into 3 मीन्स 30x प्लस 10 ने याला मल्टिप्लिकेशन केलं तर 1 0 वाढेल, 825000 000 राईट. मायनस हा 13x मायनस 26 into 2 आय थिंक 52x इक्वल टू 1725. हे 100 तिकडे जाईल तर एसोट मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. हा 825000 हा पॉझिटिव्ह आहे. हा जर इकडे
कन्वर्ट केलं निगेटिव्ह मध्ये 825000 क्लिअर आहे का? ऋतुजा इकडच्या तिकडे गेला तर निगेटिव्ह मध्ये, कारण बाकीचे हे तर एक्सच्या टर्म मध्ये दिसते. दॅट इज 005 मधून सॉरी 0 मधून 5 दॅट इज या मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करू जो निगेटिव्ह मध्ये राईट. 0 मधून 5 तर 5 अँड 5 मधून दॅट इज 2 राईट. 12 मधून दॅट इज 5 1 रिमेनिंग 6 ही मिळाली आहे. इक्वल 30x मधून -13x अँड -52 हे झाले -65x अँड -65x प्लस 30x मीन्स -35x असं म्हणता येईल ठीक ना. आणि ही सुद्धा मायनस मध्ये आलेली आहे तर मायनस मायनस कॅन्सल आउट करूया. बघा ना लहान टर्म मधून मोठी टर्म मायनस करणे मीन्स मायनस मध्ये आन्सर येईल. तर मायनस मायनस तर 35 ने याला रिड्यूस करू जे काही मिळत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. आधी तर 5 ने रिड्यूस करून घ्या आणि डेसिमल पॉईंट मध्ये दिलेले आहेत. आलं काय उत्तर? ऑप्शन नंबर 1 असंच काहीतरी. शुभम जस्ट ऑप्शन नंबर ए. फाइव 1 जा 5 3 जा 5 0 5 5 जा 0 0 डिवीजन 7 7 1 जा 6 रिमेनिंग 7 9 जा सॉरी 7 9 जा कसं रे मस्त सकाळी सकाळी. हां 6 रे 7 8 जा 56 ना राईट. 4 7 6 जा 3 रिमेनिंग 7 4 जा 2 रिमेनिंग 7 2 जा पॉइंट 1 8 6 4 ऑप्शन नंबर 1 मिळत आहे. डेसिमल पॉईंट नंतर काय तयार होईल 85 तयार व्हायला पाहिजे. चला रे इकडे ऑनलाईन वाले क्लिअर करा क्वेश्चन. काही डाऊट्स? लेक्चर थांबवायचं आहे म्हणून विचारत आहे. काही डाऊट्स फायनली? नाही रिपीट करा पुन्हा 2-3दा जितकी कठीण. हां झूम आउट करू क्वेश्चनला याला शीटला याला बरं. एक इक्वेशन होतं ते जमत नाही. कशाचं? ते प्रॉफिट अँड लॉस. अच्छा आता टेस्ट आहे तुमची नाही का प्रॉफिट अँड लॉस. बरं येतो आहे तिथे त्याच्यासारखेच ते घेतो आहे बरं का. चला रे फायनली क्लिअर करा. येस क्लिअर. चला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का ऑनलाईनर्स. पुन्हा भेटूया आपण उद्या. उद्या काय रे आज सॅटर्डे का? नेक्स्ट मंडेला. ओके चला थँक्यू ऑल ऑफ यू. Thank you.